रामकृष्ण हरी मंडळी आज लोणंदमधील हा दुसरा दिवस. नितीन मुलगुंडे आणि त्यांची पत्नी मुलगी समोर पाहत आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आणखी एक कोल्हापूरची दिंडी थांबते. त्या दिंडीतील हे दिंडी प्रमुख त्यांचं दर्शन ते घेत आहेत. त्यांच्या घरीच आपला मुक्काम होता. त्यावेळेला आपण हेही थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला. आजच्या दिवसभरामध्ये आपण काय काय केलं आपण तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटून पहा. दिंडीमध्ये वारकरी जो फील घेतात तो फील घेण्याचा प्रयत्न ह्या दाम्पत्याने केला. अतिशय मनमिळावू वृत्तीचे दोघंही पती पत्नी सर्वांनी आम्हा सर्व वारकऱ्यांना एक चांगली वागणूक ह्या घरी दिली. त्यानंतर आमच्या वारीतील ज्या महिला आहेत त्यांनी पावली खेळली. भजनाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये पावलीचा हा आनंद आमचे सर्व वारकरी पुरुष महिला सर्वजण घेत आहेत. बाजूला काही बसलेल्या महिला आहेत त्याही त्याचा आनंद घेत आहेत. यांच्या झाल्याच्यानंतर त्या महिला उठल्या, कोणी बुगडी खेळली. अशा पद्धतीनं वारीमध्ये जे काही वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न सर्वांनीच या ठिकाणी या घरी केला. आम्ही मलगुंडे यांच्या प्रांगणामध्ये आहोत. या ठिकाणी सर्वांनी आनंद घेतला. आमच्या दिंडीमध्ये अशी तरुणसुद्धा आहेत, वृद्ध आहेत, महिला पुरुष सर्वांना मिळून आमची ही दिंडी निघालेली आहे. आणि पुढे आता आमची वाटचाल पंढरपूरकडे चालू झालेल्या. 17 तारखेला एकादशी दिवशी आमचं पांडुरंगाचं दर्शन होईल आणि पूर्ण वारीचं फलित त्या दिवशी आम्हाला भेटेल. आज लोणंदमध्ये मुक्काम झाला. त्या ठिकाणी जेवणाची पंगत अजय गंगाधरराव घोरपडे या सदग्रस्तांनी दिली. त्यांची पंगत सध्या चालू आहे. दुपारची पंगत त्यांची होती. परत नेहमीप्रमाणे संध्याकाळची पंगत ही आपल्या देवस्थानच्या वतीनं म्हणजेच दिंडी मालक चालक यांच्याकडून असते. अजय गंगाधरराव घोरपडे हे स्वतः या ठिकाणी आले होते, परंतु धावपळीमध्ये त्यांचा व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही. पण त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पंगत दिलेली आहे. लोणंद ह्या ठिकाणी ते आपल्या सहकार्यासोबत आपल्या सवंगड्यासोबत इथं आले होते आणि 10-12 लोकांना ती घेऊन या ठिकाणी सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि पंक्तीचं जे काही व्यवस्थापन आहे तिची सगळी व्यवस्था केली आणि पंगत झाल्याच्यानंतर ते इथून गेले. तर हा पंक्तीचा मेनू वगैरे त्याचा व्यवस्थित होता. पंक्तीचा मेनूसुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीनं सर्वांनी आम्ही त्या भोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर सर्व म्हणजे पुरुष महिला सर्वांनीच त्या भोजनाचा आनंद घेतला. आणि त्यानंतर सर्वांनी जे आपले नेहमीप्रमाणे दररोजचं पोथीवाचन चालू आहे शिवलीलामृतचं त्याचं पोथीवाचनही केलं. त्याचाही आनंद सर्वांनी घेतला. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ह्या दिंडीचा प्रवास आता पुढे चालू झालेला आहे. आळंदीपासून निघाल्यापासून लोणंदला येईपर्यंत पूर्ण एवढे दिवस कसे गेले हे कोणालाही कळालं नाही. अतिशय मनमिळावू वृत्तीचे सर्व लोक आपल्या दिंडीमध्ये आहेत. आता हे आमचे सावंत बंधू गोविंदराव सावंत हे पोथीचे वाचन करतात, ते अर्थही सांगतात. आज मी वाचन केलं आणि गोविंदराव सावंत यांनी पोथीचा अर्थ सांगितला. दिंडीचे चालक मालक यांची तब्येत आज ठीक नसल्यामुळं ते अर्थ सांगायला बसले नाहीत. पोथी संपल्याच्यानंतर हरिपाठ झाला आणि हरिपाठ झाल्याच्यानंतर परत संध्याकाळची आपली जे देवस्थानच्या वतीची जी काही पंगत आहे ती पंगत झाली आणि संध्याकाळी परत भजन झालं. भजन झाल्याच्यानंतर सर्वांनी आराम केला. आता सकाळी उठून पुढल्या प्रवासाला आम्ही सर्व वारकरी निघू. दिंडीमधले या वारीमधले ज्ञानेश्वर वारीच्या वारीमध्ये जे काही पूर्ण लाखो भाविक आहेत ते रात्री 12-1च्या पुढून चालायला लागतील. आम्ही 3 वाजता इथून उठतो आणि पुढचा आपला जो मार्ग आहे तो मार्गक्रमण करतो. तर पोथीचा थोडासा अर्थ आपण कशा पद्धतीने सांगितला जातो ते ऐकण्याचा प्रयत्न करू. तिथं तो शांडल्य ऋषी बोलिला. तर अशा पद्धतीने शांडल्य ऋषीने सांगितलं, जर आपण अतिशय मन लावून आणि मन जागृत ठेवून अशा जाज्वल्य पद्धतीची जर पूजा अर्चन जर करत असलो, उग पूजा करायची म्हणून करायची नाही. जर आपण ती अनन्य भाव म्हणजे मनातून केलं तर ती भगवंत पावन होत असतो, आपली इच्छापूर्ती होत असते. आणि जर आपली मनस्थिती जर नसेल आणि उगं करावं म्हणून जर देखावा जर लोकांना दाखवायचा असेल, आपण पूजा करलो तर त्या ठिकाणी आपल्याला अजिबात भगवंताचं साध्य होत नाही किंवा नामचिंतनात किंवा आपला पुण्याची पायरी आपल्याला भेटत नाही. म्हणून अनन्य भाव अशा पद्धतीची त्या ठिकाणी पूजा चालू आहे. लोणंदमध्ये आम्ही ज्या घरी थांबलो होतो ते नितीन मलगुंडे यांची एकच कन्या आहे. तिनं पाळणा गेला. आपण ते सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करू. तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा,
अशा पद्धतीनं लोणंदचा दुसरा दिवसाचा मुक्काम आमचा संपन्न झाला आणि आता आम्ही आराम करणार आहोत भजन संपल्याच्या नंतर. आणि इथून पुढला प्रवास सकाळी पुढील तरडगाव या ठिकाणचा प्रवास चालू होईल आणि तरडगावला आम्ही मुक्काम करू. तर उद्याच्या दिवसामधली सुद्धा पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. या वारीमधील दररोजची व्हिडिओ आपण टाकतो आहे, तर याचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वारी आपल्या दारी या सदराखालील आपले सर्व व्हिडिओ अवश्य पहा. लवकरच भेटू. रामकृष्ण हरी.